सीबीआय पथकानं संशयित आरोपी शुभम खैरनारचा घेतला ताबा. सीबीआय पथक शुभमला घेऊन दिल्लीला जाणार. पेपरफुटी प्रकरणी शुभम खैरनार संशयित आरोपी. नीट 2026 ची परीक्षा अखेर रद्द. पेपरफुटी प्रकरणी एनटीए कडून सीबीआय चौकशीचे आदेश. नव्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्र 3 मे रोजीच राहणार. लवकरच परीक्षेची तारीख जाहीर होईल. सुनील तटकरेंनी घेतली शरद पवारांची भेट. पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतल्याची सुनील तटकरेंची माहिती. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी यादीतून प्रफुल्ल पटेलांचं नाव वगळल्याची चर्चा. तर कार्यकारिणी यादीत चूक लवकरच दुरुस्त करणार असल्याची सुनेत्रा पवार यांची ट्विट करत माहिती. पंतप्रधान मोदींच्या काटकसरीच्या आवाहनावर राज ठाकरेंची सडकून टीका. मन की बात खूप झाली, आता अर्थतज्ञांचा ऐका. ठाकरेंचा टोला. तर संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची ही मागणी. राज ठाकरेंनी झोपेचं सोंग घेतलंय, त्यांना जाग करता येत नाही. रामदास कदमांचा राज ठाकरेंवर निशाणा. काटकसरीच्या आवाहनानं देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होईल. शरद पवार यांची सोशल मीडियावरून टीका. सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची ही मागणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर राज्य सरकारकडून मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी होण्याची शक्यता. मुख्यमंत्र्यांसहित इतर सर्व मंत्र्यांच्या ताफ्यात आवश्यकता असेल तेवढीच वाहनं ठेवण्याचा विचार. मुंबईच्या डॉकयार्ड रोड परिसरात गोळीबार. गँगस्टर आसिफ दाढीच्या मुलावर गोळीबार. पायाला गोळी लागल्यानं रुग्णालयात उपचार.